कोल्हापुरातील सरस्वती चित्रमंदिर समोरील महापालिकेच्या बहुमजली पार्किंगमध्ये दारू पिणाऱ्यांबाबत जमीर मुजावर यानं जुना राजवाडा पोलिसांना माहिती दिली होती। या रागातून सोमवारी रात्री 4 जणांनी लोखंडी गजानं जमीर मुजावर याच्यावर हल्ला केला। त्यामध्ये तो जखमी झाला। या प्रकरणी शिंदे युवा सेनेचा शहर अध्यक्ष विश्वदीप साळोखे, सुजित वाईंगडे, अमोल चव्हाण आणि प्रताप निकम यांच्यावर जुना राजवाडा पोलिसात गुन्हा नोंद झाला असून पोलीस त्यांचा शोध घेतायत। कोल्हापुरातील तटाकडील तालीम परिसरातील सरस्वती चित्रमंदिरासमोर महापालिकेचं बहुमजली पार्किंग उभं राहिलंय। या पार्किंगला दारूचा अड्डा बनवल्याची माहिती तिथल्या जमीर मुजावर या पानपट्टी चालकानं जुना राजवाडा पोलिसांना दिली होती। या संशयातून सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास शिंदे गटाच्या युवा सेनेचा कोल्हापूर शहर अध्यक्ष विश्वदीप साळोखे, सुजित वाईंगडे, अमोल चव्हाण आणि प्रताप निकम या चौघांनी जमीर मुजावरवर लोखंडी गजानं हल्ला केला होता। त्यामध्ये जमीर गंभीर जखमी झाला। दरम्यान पोलिसात तक्रार देऊ नये यासाठी काही जणांनी पानपट्टी चालक जमीर मुजावर याच्यावर दबाव आणला होता। मात्र तरी देखील त्यानं पोलिसात तक्रार दिली। त्यामुळे या चौघांविरोधात पोलिसात गुन्हा नोंद झालाय। या चौघांना अटक करणार असल्याचं पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांनी सांगितलं।